आज सकाळी उठल्यावर नकळत मोबाईलकडे हात गेला होता का? म्हणजे ईमेल, व्हॉट्सॲप, सोशल मीडिया हे आपल्यापैकी अनेकांबरोबर होत असेल नाही का? हो, नक्कीच. आज आपण काही निवडक माहितीच्या आधारे तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव आणि ते व्यसनात कसं बदलू शकतं यावर जरा सविस्तर बोलूया. हो, नक्कीच. हे जे स्मार्टफोन्स आणि दुसरी उपकरणं आहेत ती आता आपल्या आयुष्याचा भाग झाली आहेत. हो. पण ह्या सोयीस्कर वाटणाऱ्या गोष्टींमधून नकळतपणे हे व्यसनाचं चक्र कसं सुरू होतं? काय सांगतीये ही माहिती? अगदी. आणि हे समजून घेणं महत्वाचं आहे, कारण हे व्यसन आहे ना, ते अगदी जुगार किंवा इतर सवयींच्या व्यसनांसारखंच मेंदूवर परिणाम करतं. अच्छा. म्हणजे कसं की मेंदू सतत एका सुखाच्या अपेक्षेत असतो. त्याला रिवॉर्ड पाथवे म्हणतात. आपण ईमेल पाहतो, नोटिफिकेशन बघतो किंवा सोशल मीडियावर काही नवीन दिसलं की मेंदूमध्ये डोपामाइन नावाचं एक रसायन तयार होतं. डोपामाइन. हो. त्यामुळे आपल्याला क्षणभर बरं वाटतं, समाधान मिळतं आणि गंमत म्हणजे हे समाधान पुन्हा पुन्हा मिळवण्यासाठी मेंदूला अजून उत्तेजना हवी असते. म्हणजे अजून जास्त वापरायची इच्छा होते. बरोबर. त्यामुळे आपण जास्त वेळ त्या उपकरणांवर घालवतो. आणि ही उपकरणं तर सतत हातातच असतात किंवा जवळ. त्यामुळे हे चक्र आणखी घट्ट होतं, असं या माहितीत स्पष्टपणे म्हटलंय. अच्छा. आणि ह्या माहितीनुसार काही अशी विशिष्ट लक्षणं पण आहेत का जी ह्या अतिवापराकडे किंवा व्यसनाकडे बोट दाखवतात? हो, आहेत ना. म्हणजे कसं? पहिलं म्हणजे फोन वाजला नसताना किंवा व्हायब्रेट झाला नसतानाही तसं वाटणं आणि सारखं तपासायची इच्छा होणं. म्हणजे ते फॅन्टम व्हायब्रेशन म्हणतात तसं. अगदी. त्याचा उल्लेख आहे काही अभ्यासांमध्ये. आणि दुसरं म्हणजे समजा तुम्ही महत्वाच्या कामात आहात, मीटिंगमध्ये किंवा अगदी मित्रांशी बोलताय. हो. आणि फोन तपासता नाही आला तर एकदम अस्वस्थ वाटणं, चिडचिड होणं, बेचैन होणं. अरे देवा, ही तर मग एक प्रकारची सक्तीची भावना झाली, कंपल्शन म्हणतात तशी. बरोबर. जणू काहीतरी महत्वाचं आपल्या हातून सुटून जाईल अशी एक भीती मनात तयार होते. आणि इथे एक अजून मुद्दा आहे, तो म्हणजे कंपन्या किंवा ॲप डेव्हलपरसुद्धा यात म्हणजे नकळतपणे का होईना भर घालतात. ते कसं काय? सोशल मीडिया किंवा अनेक ॲप्सचं डिझाईन असं केलेलं असतं की वापरकर्ता सतत परत यावा. त्याला इंटरमिटंट रिइन्फोर्समेंट असं म्हणतात. इंटरमिटंट रिइन्फोर्समेंट म्हणजे प्रत्येक वेळी नाही, पण अधूनमधून अचानक काहीतरी आपल्याला आवडेल असं दिसतं. लाईक्स, कमेंट्स, नवीन पोस्ट. त्यामुळे स्लॉट मशीनसारखं कधीतरी काहीतरी चांगलं मिळेल या आशेने आपण ते पुन्हा पुन्हा तपासत राहतो. बरोबर. आणि यालाच जोडून येते ती फोमोची भावना, म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट. अगदी. काहीतरी महत्वाचं, मित्रांचे अपडेट्स, बातमी किंवा कामाचा मेसेज आपल्याकडून सुटून जाईल ही भीती. यामुळे लोक सतत ऑनलाईन राहतात, असंही या माहितीत नमूद केलंय. हो. आणि या अतिवापराचे परिणाम पण गंभीर आहेत. त्यावरही या स्रोतांमध्ये बरंच काही सांगितलंय. काय परिणाम होतात मुख्यत्वे? सगळ्यात मोठा परिणाम म्हणजे एकाग्रता कमी होणं. आपलं लक्ष सारखं विचलित होतं. नोटिफिकेशन्स, मल्टीटास्किंग यामुळे एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं अवघड होतं. खरंय. एका अभ्यासात तर असंही म्हटलंय की आपलं सरासरी अटेन्शन स्पॅन म्हणजे लक्ष टिकवून ठेवण्याची क्षमता खूप कमी झाली आहे आता. बापरे. दुसरा महत्वाचा परिणाम म्हणजे झोप. स्क्रीनमधून जो निळा प्रकाश येतो ना, ब्लू लाईट, हो, तो झोपेसाठी आवश्यक असलेल्या मेलॅटोनिन हॉर्मोनच्या निर्मितीमध्ये अडथळा आणतो. त्यामुळे झोप लागत नाही किंवा लागली तरी शांत लागत नाही. अच्छा. आणि मग सतत उपलब्ध राहण्याचा दबाव, कामाचा ताण यामुळे मानसिक तणाव पण वाढतो. आणि सामाजिक संबंधांवर पण परिणाम होत असेल ना, कारण आपण प्रत्यक्ष कमी भेटतो. अगदी बरोबर. प्रत्यक्ष भेटी कमी होतात, आपण आभासी जगात जास्त रमतो. त्याचा परिणाम नात्यांवर आणि मानसिक आरोग्यावर होतोच. शिवाय सतत स्क्रीनकडे बघून मानदुखी, पाठदुखी हे शारीरिक त्रास पण आहेतच, याचाही उल्लेख आहे. तर मग या सगळ्या माहितीचा अर्थ काय काढायचा? एक गोष्ट तर स्पष्ट आहे की तंत्रज्ञानाचा अतिवापर आपल्या मानसिक, शारीरिक आरोग्यावर, नात्यांवर आणि कामावरही परिणाम करतोय. हो, संतुलन खूप महत्वाचं आहे. आणि यावर काही उपाय सुचवला आहे का या माहितीत? हो. एक कल्पना जी वारंवार येते ती म्हणजे डिजिटल डिटॉक्स. डिजिटल डिटॉक्स म्हणजे काय नक्की? म्हणजे काही काळासाठी जाणीवपूर्वक मोबाईल, लॅपटॉप, टॅबलेट या सगळ्यांपासून दूर राहणं. अच्छा. याचे फायदे पण सांगितले आहेत. नातेसंबंध सुधारतात, स्वतःसाठी वेळ मिळतो,
मानसिक शांतता मिळते आणि आपल्या वेळेवर आपलं नियंत्रण वाढतं असं दिसून आलंय. काही ठिकाणी तर अगदी छोट्या उपायांपासून सुरुवात करायला सांगितलंय, जसं जेवताना फोन बाजूला ठेवा किंवा झोपायच्या आधी तासभर तरी स्क्रीन बघू नका. हे तर नक्कीच करून बघण्यासारखं आहे. हो, मग या सगळ्या चर्चेतून एक विचार नक्कीच पुढे येतो की आपण तंत्रज्ञान आपल्या फायद्यासाठी कसं वापरायचं, म्हणजे ते आपल्यावर हवी न होता. बरोबर. त्याचं नियंत्रण आपल्याकडे कसं ठेवायचं, त्याचा वापर एक साधन म्हणून आपल्या प्रगतीसाठी कसा करायचा आणि ते व्यसन बनण्यापासून कसं थांबवायचं. अगदी. तंत्रज्ञान आपल्यासाठी आहे, आपण तंत्रज्ञानासाठी नाही, हाच विचार या सगळ्या माहितीच्या अभ्यासातून मिळतो. बरोबर. यावर खरंच प्रत्येकाने विचार करायला हवा.